आम्ही PSI साखरगड तपास पथकात कार्यरत आहोत व सदरचा गुन्हा आमच्याकडे तपासावर आहे आणि आम्ही त्याच्या तपासणीवरून काम पाहत आहोत। दिनांक 6/2024 रोजी 13:30 वाजता फिर्यादी हे मुदियार चौकात असताना आरोपी शेख वल शेख नाशिर तसेच दुसरा आरोपी प्रदीप ध्रुवसिंग थापा हे तेथे फिर्यादीजवळ गेले। आरोपी क्रमांक 1 यांनी फिर्यादीच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढले। तसेच आरोपी क्रमांक 2 यांनी फिर्यादीच्या कानावर जोरात थापड मारली। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परंतु फिर्यादी हे पोलीस ठाण्याला सायंकाळी उशिरा रिपोर्ट द्यायला आले। त्या तत्पूर्वी आरोपी क्रमांक 2 प्रदीप ध्रुवसिंग थापा याने याच्यावर पोलीस ठाणे इथे जानेवारी 2024 मध्ये हत्यार कायद्याअंतर्गत 425चा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तो सध्या जामिनावर असल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे व तो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब लकडगंज विभाग नागपूर यांच्या आदेशाने मध्यवर्ती कारागृहात दाखल आहे। फिर्यादी यांनी पोलीस ठाणे तक्रार दिल्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही तसेच तपास पथकातील अंमलदार यांनी आरोपीचा शोध घेतले असता त्यात शेख सारिक वल शेख नाशिर तसेच प्रदीप ध्रुवसिंग थापा या दोघांचा सहभाग असल्याचे माहीत पडले। पोलीस ठाणे हद्दीमध्ये आम्ही आरोपींचा शोध घेतला असता आरोपी क्रमांक 1 शेख शारिक वल शेख हा मिळून आला। त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आली असून त्याच्याकडून मुद्देमाल रिकव्हर करणे बाकी आहे व त्याचा PCR घेण्याची दक्षता घेण्यात आली आहे। होय, दोन्ही आरोपींचा रेकॉर्ड आहे। आरोपी क्रमांक 1 शेख शारिक वल शेख नाशिर याच्यावर सन 2016 मध्ये गैरकायद्यांची मंडळी जमवून दंगा घडवणे अंतर्गत गुन्हा केला असून त्यास अटक झाली होती। तसेच आरोपी क्रमांक 2 प्रदीप ध्रुवसिंग थापा याच्यावर शांतीनगर, लकडगंज, गणेशपेठ, कळमना असे विविध पोलीस स्टेशनला जवळपास 20 ते 25 गुन्हे दाखल असून त्याची सर्वच पोलीस स्टेशनमध्ये चांगलीच दहशत आहे। सध्या तो माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त लकडगंज विभाग साहेब यांच्या आदेशान्वये मध्यवर्ती कारागृहात दाखल असून त्याला आम्ही प्रोडक्शन वॉरंटवर घेऊन तपासाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक करून तपास करण्याची तजवीज घेतली आहे।